विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे, फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट या अंतर्गत आपण आज वर्ग 12वी करता ज्यांचं कॉमर्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अकाउंट हा विषय मी घेऊन आलेला आहे। आणि या वर्षीला आपणास जो अकाउंट हा विषय आपण शिकता आहात तर त्यामध्ये पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे। तर त्या पार्टनरशिपच्या फायनल अकाउंट्स मध्ये मी या आधी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे सविस्तर डिटेल्स मध्ये। आणि आज विद्यार्थी मित्रांनो, मी खास आपणासाठी घेऊन येत आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। तुम्हाला सांगतो आहे हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे आपणास घेऊन येत आहे। आणि तुम्हाला सांगतो हे जे अकाउंट आहे पार्टनरशिपचं फायनल अकाउंट शिकत असताना कुठले कुठले टीचर्स काय करतात की हे जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे हे बनवत नाही आहे। काही जण काय करतात, फक्त ट्रेडिंग अकाउंट बनवतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात आणि डायरेक्ट बॅलन्स शीट बनवत असतात। पण हिशेब लिहिणं हे अगदी जर सुटसुटीत व्हाव असं आपणास वाटत असेल तर आपण पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट हे सेपरेट वेगळं बनवलेलं केव्हाही उत्तम। कारण फक्त तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि जर तुम्ही फक्त बॅलन्स शीट करत असाल तर पार्टनर्सनी बरेचसे काही व्यवहार केलेले असतात, ते व्यवहार सगळे कॉम्प्लिकेटेड तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील। पण तुम्ही पार्टनर्सचं जर सेपरेट अकाउंट बनवलं, पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट सेपरेट बनवलं तर पार्टनर्सनं केलेले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते तुम्हाला सेपरेट तुम्हाला त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये तुम्हाला दिसतील, डेबिटला आणि क्रेडिटला। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट आपणास समजावून सांगत आहे। आता याच्यामध्ये काय असते की ट्रायल बॅलन्स आहे। ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला जे काही कॅपिटल आहेत पार्टनर्सचं हे कुठे दर्शवलेलं असणार आहे तुम्हाला, तर त्याच्यामध्ये क्रेडिट साइडला ते दर्शवलेलं असतं। कशाच्या? ट्रायल बॅलन्सच्या। मग पार्टनर्स जे आहेत तर तुमच्या पार्टनरशिप फर्म मध्ये एक असू शकतो, दोन असू शकतो। आता याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये कधी तीन पण असू शकतात। आता याच्यामध्ये जर समजा आता आपलं हे जे काही पार्टनरशिपचं कॅपिटल अकाउंट आहे तर याच्यामध्ये दोन पार्टनर्स याच्यामध्ये आपण घेतले आहेत, एक्स आणि वाय। कधी कधी तीन असतील, कधी कधी चार असतील, असू शकतात। मग आता हे जे पार्टनर्स आहेत तर सध्या आपण हे जे काही एक्झाम्पल जे स्ट्रक्चर समजून घेतोय तर याच्यामध्ये दोन पार्टनर्स आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की हे जे बाय बॅलन्स बीडी हे जे तुम्हाला दिसते आहे या स्ट्रक्चर मध्ये क्रेडिट साइडला, तर हे कुठून घेतलंय आपण, तर हे तुम्हाला दिसणार आहे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला। जे काही पार्टनर्स असतील तर त्यांचं ते अमाऊंट तिथे दर्शवलेली असणार आहे। ती अमाऊंट आपण पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला इथे क्रेडिट साइडला आपण हे लिहून घेतले। हे इथे क्रेडिट साइड मी तुम्हाला इथे मेन्शन केलेली आहे। इथे तुम्हाला ही क्रेडिट साइड दिसणार आहे, ही वाली। तर ट्रायल बॅलन्स मध्ये ज्या वेळेला क्रेडिट साइडला पार्टनर्सचं कॅपिटल दर्शवलेलं असतं त्यावेळेला आपण अशा पद्धतीनं बाय बॅलन्स बीडी या नावानं पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये आपण ते लिहून घ्यायचं। आता हे पार्टनरची नावं आहेत एक्स आणि वाय, झेड पण असेल, म्हणजे असू शकते कोणत्या पार्टनरशिप फर्म मध्ये तीन असतील, चार असतील, तर जे काही पार्टनरचे जे काही कॅपिटल्स दर्शवलेले असतात ट्रायल बॅलन्स मध्ये ते अशा पद्धतीने लिहून घ्यायचे। एक्स एक्सच्या समोर आणि वायचं वायच्या समोर, किंवा दुसरा पार्टनर्स असेल त्याचं त्याच्या समोर। तर बाय बॅलन्स बीडी हे कुठून आणलं आपण, हे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दर्शवलेले असतात त्या पार्टनर्सचे कॅपिटल्स त्यांच्या पुढे, तर ते अशा पद्धतीने आपण हे लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे की आता याच्यामध्ये बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल। आता याच्यामध्ये काय झालं होतं की जे पार्टनर्स आहेत, पार्टनर्सने पार्टनरशिप फर्मला काय उपलब्ध करून दिलं होतं, कॅपिटल उपलब्ध करून दिलं होतं।
पार्टनर्स वेगळे आणि पार्टनरशिप फॉर्म वेगळी. मग त्यावेळेला पार्टनर्सने पार्टनरशिप फॉर्मला काय उपलब्ध करून दिलं? कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजे पैसे उपलब्ध करून दिले. मग पुढे चालून काय झालं की ते पार्टनरशिप फॉर्मला अलग अलग व्यवहारांमधून किंवा वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मधून त्यांना प्रॉफिट झाला असेल, तर मग त्यांनी हे जे काही पार्टनर्सने एक्स आणि वायने पार्टनरशिप फॉर्मला जे काही कॅपिटल दिलं होतं, तर पार्टनरशिप फॉर्मनं त्यांचं जे काही कॅपिटल आहे फुकटात यूज केलेलं नाही आहे, फुकटात वापरलेलं नाही आहे. तर त्याच्या बदल्यात त्या पार्टनर्सला त्यांनी दिलेल्या कॅपिटलवर काय करत आहे? इंटरेस्ट देत आहे. कोण देत आहे? तर पार्टनरशिप फॉर्म देत आहे. कोणाला देत आहे? तर पार्टनर्सला, म्हणजे इथे एक्स आणि वायला ते देत आहे. किंवा जे काही पार्टनर्स राहतील त्यांना अशा पद्धतीनं त्यांना कॅपिटल वरती इंटरेस्ट प्राप्त होणार आहे किंवा रिसिव्ह होणार आहे. तर म्हणजे जे काही पार्टनर्स पार्टनरशिप फॉर्मला कॅपिटल देत असतात, तर त्या बदल्यात पार्टनरशिप फॉर्म त्यांना कॅपिटलवरती काय करते? इंटरेस्ट देत असते. मग हे कोणाला भेटत आहे? पार्टनर्सला भेटत आहे इंटरेस्ट. कशावरती? कॅपिटलवरती. त्यामुळे या पार्टनर्सचं काय आहे? उत्पन्नाचं साधन आहे, इन्कम आहे. आणि त्यामुळे मग हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हे क्रेडिट साइडला दर्शवलेलं आहे. कोणत्या नावानं? बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल या नावाने. एक्सच्या समोर आणि वायच्या समोर. ह्या अशा पद्धतीनं सध्या हे स्ट्रक्चर असल्यामुळे अमाऊंट ह्या अशा पद्धतीने क्रॉसचे जे साईन आहे त्या स्वरूपात आपण ते दर्शवलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता एखाद्या पार्टनर्सला जर सॅलरी प्राप्त होत असेल, कधी कधी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असतं. मग आता एखाद्या पार्टनर्सला जर सॅलरी भेटत असेल, आता इथे एक्सला सॅलरी भेटत आहे, तर इथं मग आता त्याची एंट्री कशी होईल? बाय सॅलरी टू मिस्टर एक्स. अशा पद्धतीनं त्याची या पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला अशा पद्धतीने त्याची एंट्री होणार आहे, बाय सॅलरी टू मिस्टर एक्स. आणि इथे एक्सच्या कॉलम मध्ये त्याची अमाऊंट दर्शवत आहे आपण अशा क्रॉसच्या माध्यमातून, क्रॉसच्या साईनच्या माध्यमातून. कारण कोणा सॅलरी कोणाला भेटली? तर एक्स हा जो पार्टनर्स आहे याला भेटली. म्हणून अशा पद्धतीनं आपण इथे क्रेडिट साइडला आपण एक्सच्या याच्या कॉलम मध्ये आपण त्याची अमाऊंट दर्शवलेली आहे. कारण कोणाला भेटलं? सॅलरी कोणाला भेटत आहे? तर या एक्सला भेटत आहे. म्हणून एक्सच्या कॉलम मध्ये आपण ते लिहितो आहे. कोणत्या नावानं? बाय सॅलरी टू मिस्टर एक्स. त्यानंतर आता एखाद्या वेळेला काय होते की एखाद्या पार्टनर्सला कमिशन सुद्धा मिळू शकते. मग आता इथे कोणाला मिळत आहे कमिशन? तर इथे वायला मिळत आहे. तर इथे बाय कमिशन टू मिस्टर वाय. जर एखाद्या पार्टनरला जर कमिशन मिळत असेल तर त्याची एंट्री आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला अशा पद्धतीनं करायची आहे. कोणत्या नावानं? बाय कमिशन टू मिस्टर वाय या नावाने ती करायची. आणि अमाऊंट कुठे दर्शवणार? ज्या पार्टनर्स असेल त्या पार्टनर्सच्या कॉलम मध्ये. मग इथे कमिशन कोणाला मिळालं? तर कमिशन मिळालं वायला. म्हणून वायच्या कॉलम मध्ये आपण अशा पद्धतीनं ही अमाऊंट इथे दर्शवत आहे. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो पुढे यायचं. आता आपण इथे डेबिट साइडला येणार आहोत. आता ही जी काही डेबिट साइड आहे तुम्हाला इथे सांगतो आहे, ही डेबिट साइड आहे ही इकडली. आता या डेबिट साइडला काय केलं आहे की या डेबिट साइडला इथे टू ड्रॉइंग हे पद आपणास दिसते आहे. आता ड्रॉइंग म्हणजे काय? ड्रॉइंग म्हणजे उचल करणे. आता हे जे काही पार्टनर्स आहेत तर एक्स आणि वाय, तर यांनी मध्यात वर्षभरामध्ये पार्टनरशिप फॉर्म मधून काही पैशांची उचल केली असेल, पैसे उचलले असतील त्यांच्या खाजगी कामाकरता, प्रायव्हेट वर्किंग करता, तर मग त्यांनी केलेली जी उचल आहे त्याला म्हटलं जाते इंग्लिशमध्ये ड्रॉइंग. तर ही ड्रॉइंग आपण पार्टनर्सच्या कॅपिटलच्या डेबिट साइडला आपण इथे इंडिकेट करणार आहोत. त्याचं कारण काय आहे? कारण आता हे जे आहे तर हे पार्टनरचं काय आहे? तर पार्टनर्स आपण काय म्हणू शकतो की हा एक्सपेंडिचर आहे. कारण काय? त्यांनी ती उचल केलेली आहे. त्यांनी काय केली? उचल केली. तर त्याच्यामुळे आपण त्याला डेबिट साइडला इथे दर्शवलेला आहे टू ड्रॉइंग या नावानं. त्याच्यानंतर टू ड्रॉइंग गुड्स आहे. आता टू ड्रॉइंग गुड्स आहे. तर आता इथे काय केलं की इथे हा जो वाय होता पार्टनर्स, या पार्टनर्सनी बिझनेस मधून पार्टनरशिप फॉर्म मधून
वर्षभरामध्ये गुड्सची ड्रॉइंग केली होती. ड्रॉइंग म्हणजे काय, उचल करणे. त्यानं गुड्स म्हणजे काय, माल किंवा स्टॉक आपण त्याला म्हणू शकतो. तर मालाची कोण उचल केली होती इथं, वायने या गुड्सची. तर मग आता ही जी एंट्री आहे तो ड्रॉइंग्स गुड्स कशामध्ये दर्शवतोय आपण, वायच्या कॉलम मध्ये दर्शवतोय. कारण कोण उचल केली होती, वायने उचल केली होती. वायनं वर्षभरामध्ये काही माल स्वतःच्या कामासाठी बिझनेस मधून घेतलेला होता. तर मग ज्याने घेतलं त्याच्या कॉलम मध्ये आपण त्याची एंट्री करत आहे. इथे वायने घेतला होता गुड्स म्हणून वायच्या कॉलम मध्ये आपण दर्शवत आहे. आता याच्यामध्ये एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो की आता हे जे आहे तर हे आधीची पण ड्रॉइंग तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये काय झालं की ही जी उचल केली आहे, तो उचल केली म्हणजे काय झालं, याचा तर पार्टनर्स आपण एक्सपेंडिचर म्हणू शकतोच. पण खऱ्या अर्थानं हा जो एक्सपेंडिचर, हा एक्सपेंडिचर कोणाचा आहे, हा पार्टनरशिप फर्मचा आहे. पार्टनरशिप फर्म मधून एवढ्या किमतीचा जो काही म्हणजे माल आहे हा काय झाला, कमी झाला एवढ्या किमतीचा. कारण किंवा एवढे पैसे कमी झाले, एक्स ने जेवढे उचलले असतील तेवढे किंवा वाय ने जेवढे उचलले असतील तेवढे पैसे काय झाले त्या पार्टनरशिप फर्मच्या बिझनेस मधून कमी झाले. कारण काय आहे, कारण ड्रॉइंग केली होती कोण, तर एक्स आणि वाय न. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण तो ड्रॉइंग या नावाने ते दर्शवलेलं आहे. त्यानंतर जर एखाद्या पार्टनर्सनं जर माल उचललेला असेल किंवा गुड्स ड्रॉइंग केलेले असतील तर इथे टू ड्रॉइंग गुड्स या नावानं ज्या पार्टनर्सना उचलले असतील त्याच्या कॉलम मध्ये आपण त्याचे अमाऊंट दर्शवणार आहेत. अमाऊंट ह्या सध्या क्रॉसच्या माध्यमातून आपण दर्शवणार आहेत. इथे वायनी काय केला होता, गुड्सच्या माध्यमातून ड्रॉइंग केलेली होती म्हणून अशी इथे हे एंट्री तुम्हाला दिसणार आहे, टू ड्रॉइंग गुड्स या नावानं. इथे काय झालं होतं, वरच्या याच्यात एक्स आणि वाय न इथे पैशांची उचल केली होती, म्हणजे पैशांची ड्रॉइंग्स केलेली होती म्हणून फक्त इथे टू ड्रॉइंग असं दर्शवलेलं आहे. हे कशातून कमी होत आहेत, हे पार्टनरशिप फर्म मधून कमी होत आहे टू ड्रॉइंग्स. तर ऍक्च्युली आपण हा पार्टनरशिप फर्मचा काय म्हणू शकतो, आपण एक्सपेंडिचर म्हणू शकतो. म्हणून तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला दर्शवलेला आहे. तर मग आता हे जे काही उचल आहे, ही उचल तर केली कोण, पार्टनर्सने. तर मग पुढे त्याला ते द्यावं पण लागणार ना, कोणाला, पार्टनर्सला वापस करावं लागेल ना. म्हणून त्या पार्टनर्सचा काय म्हणतो आपण, याला खर्च सुद्धा म्हणू शकतो. आणि कशातून कमी होत आहे, पार्टनरशिप फॉर्म मधून कमी होत आहे. परंतु एक्सपेंडिचर कोणाचा आहे, पार्टनर्सचा. ज्याने ते घेतलं होतं त्याचा तो एक्सपेंडिचर आहे. त्याने सध्या घेऊन घेतलं पण पुढे त्याला ते द्यावं लागेल. त्यानंतर याचं पण तसंच, जेवढ्या किमतीचा माल त्याने घेतला आहे पुढे त्याला तो भरून द्यावा लागेल. म्हणून तो काय खर्च आहे पार्टनर्सचा. म्हणून त्या पार्टनर्सच्या अकाउंट मध्ये आपण काय करत आहे, हे डेबिटला दर्शवत आहे. पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला आपण डेबिटला त्या गोष्टी आपण दर्शवत आहे, जे काही ड्रॉइंग असेल ते. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला तेच सांगतो आहे की हे ड्रॉइंग केली होती, पैसे उचललेले होते हे एक्स न आणि वाय न. आता यांना जे काही पैसे उचललेले होते एक्स न आणि वाय न, तर आता पार्टनरशिप फर्म यांना पैसे देत आहे. यांनी काय कुठून उचल केली, तर पार्टनरशिप फर्म मधून म्हणजे बिझनेस मधून पैसे उचलले. तर बिझनेस म्हणते की तुम्ही पैसे उचलले पण हे फुकटात उचलू नका, याच्यावरती आम्ही तुम्हाला व्याज मागणार आहोत, इंटरेस्ट मागणार आहोत. तसे फुकट तुम्हाला पैसे वापरायला मिळणार नाही. तर बिझनेसला मग बिझनेसने काय केलं, यांना पैसे तर दिले एक्सला आणि वायला, म्हणजे यांनी काय केली, उचल केली. पण मग हे पैसे एक्सला आणि वायला फुकट वापरायला भेटून आलेले नाही. तर बिझनेसने काय केलं, बिझनेसनं जे काही यांनी ड्रॉइंग केली होती एक्स आणि वाय न, याच्यावर इंटरेस्ट चार्ज केलाय. मग म्हणजे एक्सला आणि वायला जेवढे पैसे उचलले त्या पैशांवरती व्याज भरावं लागत आहे. कोणाकडे भरावं लागणार, पार्टनरशिप फर्मला द्यावं लागणार आहे. तर म्हणून टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अशा पद्धतीचं हे पद तुम्हाला इथे दिसणार आहे. म्हणजे हा काय, पार्टनरचा काय आहे, परत खर्च वाढला. कारण जे काही उचल केली होती, जे काही ड्रॉइंग केली होती त्याच्यावर परत त्यांना इंटरेस्ट पण पे करावं लागत आहे. कोणाला, पार्टनर्सला. म्हणून हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला हे दर्शवलेलं आहे, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग या नावानं. त्यानंतर मग आता काय होते आहे की आता हे जे पद आहे तुम्हाला टू नेट लॉस हे तुम्हाला दिसते आहे इथं. आता हे जे पद आहे हे पद कुठून आलं, तर याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलेलं होतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय येणार आहे, नेट लॉस येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नेट लॉस येणार आहे. तो जो नेट लॉस आहे तर तो जेवढे पार्टनर्स असतील त्या पार्टनर्स मध्ये त्यांचं जे ठरलेलं प्रमाण असेल, जो रेशो असेल त्या रेशोमध्ये त्या प्रमाणामध्ये त्यांना ते विभागून द्यायचं असतं. तर आता याच्यामध्ये दोन पार्टनर्स आहेत एक्स आणि वाय. तर जो काही नेट लॉस आलेला आहे तो नेट लॉस ठरलेल्या प्रमाणामध्ये त्यांना तो डिस्ट्रीब्यूट केलेला किंवा वाटून दिलेला आहे. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर नेट लॉस आलेला असेल तर त्या नेट लॉसची एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये हे डेबिट साईडला करावायची आहे टू नेट लॉस या नावानं. आणि इथे त्यांना ठरलेल्या विशिष्ट प्रमाणामध्ये तो जो नेट लॉस आलेला असेल तो तुम्हाला विभागून द्यावा लागेल, तो तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून द्यावा लागेल. आणि ज्याचा नेट लॉस असेल तो त्याच्या कॉलम मध्ये लिहायचा, एक्सचा एक्स मध्ये, वायचा वाय मध्ये. त्यानंतर एवढं झाल्यानंतर परत जर समजा जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं आधी बनवलेलं, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जर डेबिट साईडला जर नेट प्रॉफिट आला असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर नेट प्रॉफिट आलेला असेल तर तो नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला पार्टनर्सला विभागून द्यावायचा असतो, तो डिस्ट्रीब्यूट करायचा असतो ठरलेल्या प्रमाणामध्ये. मग आता नेट प्रॉफिट जर आला असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तर तो अशा पद्धतीने लिहायचा. कशामध्ये, पार्टनरच्या कॅपिटल अकाउंट मध्ये. कोणत्या साईडला, तर क्रेडिट साईडला तो लिहायचा आहे बाय नेट प्रॉफिट. आणि ठरलेल्या प्रमाणामध्ये त्यांना तो डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा. अशा पद्धतीनं बाय नेट प्रॉफिट ची एंट्री तुम्ही इथे करू शकता. आणि मग हे झालं की काय करायचं, की आता काय करायचं, हे डेबिट आणि क्रेडिट ह्या दोन साईड आहेत. मग आता याच्यातलं तुम्ही चेक करायचं की लहान साईड कोणती आहे आणि मोठी साईड कोणती आहे. हे तुम्ही रफ मध्ये याचे कॅल्क्युलेशन्सच्या ऍडिशन्स तुम्ही करून बघायचे आहेत. मग आता जनरली तुम्हाला इकडली साईड हे मोठी दिसणार आहे. कुठली, क्रेडिट साईड. जनरली मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळेला तर क्रेडिट साईड जर मोठी दिसली तर तुमच्या लक्षात आलं दोन्ही साईडच्या ऍडिशन केल्यानंतर की क्रेडिट साईड मोठी आहे. तेव्हा काय करायचं, तेव्हा या यक्षी पूर्ण जी टोटल आहे इथे लिहून घ्यायची. त्यानंतर यक्षी सुद्धा पूर्ण टोटल करायची, ऍडिशन करायची आणि इथे त्याची टोटल लिहायची. मग यक्षी आणि वायच्या दोन्ही साईडच्या ह्या टोटल लिहिल्या की याला दोन रेषा ओढून त्याला काय करायचं, बंद करायचं किंवा त्याला क्लोज करायचं. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या टोटल आहेत ह्याच्या इकडल्या साईडला लिहिल्या होत्या तर कारण इकडल्या साईडच्या टोटल ह्या कमी होत्या. मग त्याच्यामुळे वायची वायच्या कॉलम मध्ये आणि यक्षी एक्सच्या कॉलम मध्ये ह्या टोटल लिहून घ्यायच्या. पण कोणत्या, ह्या वाल्या टोटल, ह्या टोटल आपण इकडे आणलेल्या आहेत. तर यक्षी एक्सच्या कॉलम मध्ये आणि वायची वायच्या कॉलम मध्ये. कारण ह्या ज्या टोटल आहेत ह्या टोटल काय होत्या, तिकडल्यापेक्षा लहान येत होत्या. मग आता टोटल काय येत होत्या, ह्या लहान येत होत्या इथे. मग आता तुम्हाला सांगतो आहे की मग आता ह्या ज्या टोटल आहेत यक्षी आणि हे वायचे. आता अगोदर आपण यक्स घेऊ. हा जो यक्स आहे या यक्षी टोटल आपण घेणार आहे. यक्षी टोटल इथे लिहून घेतली आपण. आणि लिहून घेतल्यानंतर मग आता हे जे काही यक्षी टोटल आहे हे याची ऍडिशन करायची आणि ही ऍडिशन केल्यानंतर जी काही टोटल येईल ते या खालच्या टोटल मध्ये मायनस करायची. जर ती मायनस होत असेल तर ती इथे लिहून घ्यायची. हा काय आला, हा आला डिफरन्स. तर डेबिट साईड लहान आहे ना यक्षी, तर त्याच्यामुळे हे त्या क्रेडिट साईड मधून काय होणार आहे, मायनस होणार आहे म्हणजे याच्यातून. तर हा जो डिफरन्स येतोय तर त्या डिफरन्सला काय म्हणणार आहे, त्या डिफरन्सला म्हणणार आहे टू बॅलन्स सीडी. टू बॅलन्स सीडी म्हणजे हे बॅलन्स आहे. कारण हे एक्सपेंडिचर साईड आहे असं आपण म्हणू शकतो. ते इन्कमची साईड आहे, ते इन्कम जास्त आहे. एक्स इन्कम जास्त आहे आणि एक्सपेंडिचर काय आहे, कमी आहे. त्याच्यामुळे हे जे काही तुम्हाला दिसते त्याला काय म्हणणार आपण, बॅलन्स. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर तसंच वायचं सुद्धा करायचं. वायची ऍडिशन इथे लिहून घ्यायची पूर्ण आणि हे टोटल लिहून घेतल्यानंतर वायची तेच टोटल इथे वायच्या कॉलम मध्ये इथे लिहून घ्यायची. आणि वायच्या इकडली डेबिटची टोटल हे काय येत आहे, कमी येत आहे. आणि कमी येत असल्यामुळे काय झालं की हे डेबिटची वायची टोटल हे वायच्या क्रेडिटच्या टोटल मधून काय होत आहे, मायनस होते आहे. आणि मायनस झाल्यानंतर ते इथे लिहून घ्यायची, हा येणारा डिफरन्स. मग हा जो काही एक्सचा आणि वायचा हा जो काही डिफरन्स आहे, हा वाला आणि हा वाला, या डिफरन्सला काय म्हटलं जाते,
टू बॅलन्स CD हा जो डिफरन्स येत असतो, हा डिफरन्स तुम्हाला कुठे इंडिकेट करायचा आहे, तर पुढे आपण बॅलन्स शीट तयार करणार आहे. तर बॅलन्स शीट मध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याच्या लायबिलिटी साइडला काय करायचं, कॅपिटल अकाउंट लिहायचं आणि त्याला 2 पॉइंट डॅश करायचं आणि त्याच्या खाली पार्टनर्सची नाव लिहायची, जे पार्टनर्स असतील ते, आणि त्या पार्टनर्सच्या नावाच्या पुढं हे जे काही बॅलन्स आहेत हे तुम्हाला इंडिकेट करावे लागणार आहेत. कुठे, तर बॅलन्स शीटला. कोणत्या साईडला, लायबिलिटी साईडला जायचं आणि तिथे लिहायचं कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट 2 पॉइंट डॅश, त्याच्यानंतर त्याच्या खाली जे काही पार्टनर्स असतील ते पार्टनर्सची नावं लिहायची आणि सिक्वेन्स नुसार, आणि त्याचं जे काही बॅलन्स आहे त्या पार्टनरच्या समोर लिहायचं आणि त्याची ऍडिशन करायची आणि बाहेरच्या कॉलम मध्ये जाऊ द्यायचे. कुठे, लायबिलिटी साईडला. तर हे जे काही टू बॅलन्स CD जे आहे हे कुठे जाणार आहे, तर हे लायबिलिटी साईडला आपण घेऊन जाणार आहे. कुठे, लायबिलिटी साईडला. कशामध्ये, बॅलन्स शीट मध्ये घेऊन जाणार आहे. कशामध्ये, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये आपण ते घेऊन जाणार आहे. इथे आपण असं म्हणूया, आपण बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला हे इकडलं बॅलन्स घेऊन जायचं आहे. कोणत्या नावाने लिहायचं, तिथे कॅपिटल नावाने लिहायचं, त्याच्या खाली पार्टनर्सची नावं लिहायची आणि त्याच्या पुढे त्यांचं जे काही बॅलन्स असेल ते तुम्हाला इंडिकेट करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तुम्हाला बनवावं लागेल. अतिशय सोपी अशा पद्धतीने मी तुम्हाला पार्टनरचं कॅपिटल अकाउंट मी समजून सांगितलेलं आहे. आता हे तुम्हाला समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यानंतर अधिक याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे. तर तत्पूर्वी मला हे सगळं मोडावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर यांचा यूट्यूबला चॅनल आहे आणि हे जे काही 12वी कॉमर्सचे अकाउंटशी रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत हे आपणास या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. आपल्या क्लासमध्ये इतर मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा सांगायचं की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे यांचं एक यूट्यूबचं चॅनल आहे. कोणत्या नावानं, तर त्यांना सांगायचं की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावाने ते चॅनल आहे आणि हे जे काही अकाउंटचे व्हिडिओज आहेत तर ते या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना सांगायचं की जे यूट्यूबचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला सांगायचं, नोटिफिकेशन मध्ये जाऊन त्यांना ऑल करायला सांगायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला परत एक पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. तो पॉइंट असा आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की कधी कधी ट्रायल बॅलन्स मध्ये, आता इथे असं एक ट्रायल बॅलन्स असते, पहा लक्ष द्या, हे ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स ट्रायल बॅलन्स आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स जे आहे तर याला सुद्धा अशा पद्धतीनं 2 साइड आहेत. एक इकडली आहे ही डेबिट आणि ही इकडली आहे क्रेडिट. लक्ष द्या, इथे पर्टिक्युलर इथे अमाउंट, इथे पर्टिक्युलर आणि इथे अमाउंट, अशा पद्धतीनं. आता काय आहे की कुठल्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला सांगतो की पार्टनर्सचं
कॅपिटल अकाउंट सुद्धा दर्शवलेले असतात, त्याच्या अमाऊंट दर्शवलेले असतात आणि पार्टनरचे जे काही करंट अकाउंट आहेत ते त्याच्या सुद्धा अमाऊंट दर्शवलेले असतात. फॉर एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो, इथे क्रेडिट साइडला आता इथं आता हा आपण असं घेऊया, आपण हा यक्स आहे, यक्स कॅपिटल समजा इथं दर्शवलेलं आहे 60,000 रुपये. यक्स कॅपिटल आहे, यक्स कॅपिटल आहे किती 60,000. त्यानंतर वाय इथे यक्स कॅपिटल अकाउंट 60,000 रुपये आहेत. हा यक्स व्यवस्थित काढतो आहे. त्यानंतर वाय आहे, वाय कॅपिटल अकाउंट इथे समजा आहे 30,000 रुपये, 60,000 आणि 30,000. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक जे आहे हा जो यक्स आहे, यक्स करंट अकाउंट हे डेबिट साइडला जर दर्शवलेले असतील, आता समजा यांची अमाऊंट आहे 2,400, 2,400 आणि हा जो वाय आहे, वाय करंट अकाउंट याची अमाऊंट समजा दर्शवलेली आहे इथं 3,000 रुपये. तर आता हे ट्रायल बॅलन्स मध्ये अशा पद्धतीने दर्शवलेले असतात. याच्यामध्ये दोन पार्टनर्स आहेत. हे यक्स कॅपिटल अकाउंट 60,000 रुपये क्रेडिट साइडला, वायचं कॅपिटल अकाउंट 30,000 रुपये क्रेडिट साइडला आणि यक्स जे करंट अकाउंट आहे डेबिट साइडला किती आहे 2,400 आणि वायचं करंट अकाउंटची अमाऊंट आहे क्रेडिट साइडला किती आहे 3,000 रुपये. आता याच्या पार्टनर्स, आता याचं काय करायचं असं जर असलं तर जनरली तुम्हाला ह्या दोनच गोष्टी तुम्हाला मॅक्झिमम एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला मिळतील. म्हणजे जे काही पार्टनर्स असतात त्यांचं कॅपिटल अकाउंट तुम्हाला दर्शवलेलं असते आणि त्यावेळेला जेव्हा पार्टनरचं कॅपिटल अकाउंट दर्शवलेलं असते त्यावेळेला मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तुम्ही तयार करू शकता. पण जर आता काही वेळेला काय असते की मग पार्टनरचे कॅपिटल अकाउंट दर्शवलेले असतात, त्यासोबतच जे काही पार्टनर्स आहेत तर त्यांचे करंट अकाउंटच्या अमाऊंट सुद्धा ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला दिसतात. मग अशा वेळेला काय करायचं की अशा वेळेला तुम्हाला कॅपिटल अकाउंट जे आहे पार्टनर्सचं हे करायची आवश्यकता नाही. मग अशा वेळेला काय करणार आहे, हे जे काही कॅपिटलचे आहेत जे काही अमाऊंट असतात ह्या अमाऊंट तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, डायरेक्ट बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला तुम्ही लिहायचा कॅपिटल अकाउंट या नावानं, त्याच्या खाली पार्टनरची नावं आणि त्याच्या पुढे ह्या ज्या काही अमाऊंट आहेत ह्या तुम्हाला दर्शवाव्या लागतील. म्हणजे काय होणार आहे आता अशा वेळेला याची एंट्री कुठे करणार तुम्ही कॅपिटल अकाउंटची, कारण याच्यामध्ये करंट अकाउंटच्या अमाऊंट दर्शवलेल्या आहेत पार्टनर्सच्या, त्याच्यामुळे या अशा एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट करण्याची बिलकुल गरज नाही. तर मग अशा वेळेला काय करणार, जेव्हा ही कॅपिटल अकाउंट दर्शवलेले आहेत आणि त्यासोबतच करंट अकाउंटच्या सुद्धा अमाऊंट आहेत त्या पार्टनर्सच्या, तर अशा एक्झाम्पल्स मध्ये पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट बनवण्याची गरज नाही जेव्हा करंट अकाउंटच्या अमाऊंट दर्शवले असतील पार्टनरच्या त्यावेळेला. तर मग अशा वेळेला हे जे काही कॅपिटल अकाउंटचे जे अमाऊंट आहे तर काय करायचं, बॅलन्स शीट मध्ये जायचं, बॅलन्स शीट मध्ये काय करायचं, बॅलन्स शीट मध्ये अशा दोन साइड तुम्हाला मिळतील इथे. तर ही लायबिलिटी साइड आहे, ही आहे लायबिलिटी साइड आणि ही आहे असेट साइड, ही अमाऊंट. तर अशा वेळेला मग ह्याचे काही कॅपिटल अकाउंट आहेत तर कॅपिटल अकाउंट इथे दर्शवायचं, इथे लिहायचं कॅपिटल अकाउंट, इथे 2 पॉइंट डॅश आणि इथे पार्टनरची नावं दर्शवायची यक्स आणि वाय आणि ह्या त्याच्या अमाऊंट दर्शवायची. इथे यक्सची किती आहे, यक्सची आहे 60,000 समजा आणि वायची किती आहे 30,000 रुपये. याची ऍडिशन करायची, या दोघांची ऍडिशन करून इथे बाहेर जाऊ द्यायची. किती होतात हे 90,000 रुपये. तर अशा पद्धतीने त्याची एंट्री करायची. अशा एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तयार करण्याची बिलकुल गरज नाही.
आणि त्याच्यानंतर मग आता हे जे काही करंट अकाउंट आहेत च्या अमाऊंट आहेत, तर आता याचं तुम्हाला काय करावं लागेल, तर आता याचं तुम्हाला बनवावं लागेल पार्टनरचं करंट अकाउंट. जसं तुम्ही कॅपिटल अकाउंट बनवत होते त्याच पद्धतीनं आपल्याला करंट अकाउंट बनवायचं आहे. फक्त आता त्याच्यामध्ये कॅपिटल अकाउंटचा अमाऊंट त्याच्यामध्ये येणार नाही. तर इथे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो, इथे लिहायचं पार्टनर्स करंट अकाउंट अशा पद्धतीनं. आणि आता अगदी सोपी आहे. इथे लिहायचं पर्टिक्युलर अमाऊंट, इथे अमाऊंट, याच्या डोक्यावरती इथे डेबिट, इथं क्रेडिट. आता करतोय आपण पार्टनरचं करंट अकाउंट. कुठलं करतोय आपण, इथे पार्टनरचं करंट अकाउंट बनवतो आहे. मग आता काय करणार, इथे हे ट्रायल बॅलन्स मध्ये अशा पद्धतीनं इथं यक्षी ही अमाऊंट दर्शवलेली आहे करंट अकाउंटची, किती आहे 2400. मग आता हे कुठली आहे, हे डेबिटची आहे. तर त्यामुळे इथं काय करणार तुम्ही, इथं डेबिटची आहे तर इथे डेबिटला तुम्ही इंडिकेट कराल कोणत्या नावानं, टू बॅलन्स बीडी या नावानं. किती दर्शवणार, 2400 अशा पद्धतीनं. तर हे डेबिटचे आहे तर इथे आपण डेबिट साइडला पार्टनरच्या दर्शवलेला आहे. आणि हे जे काही क्रेडिट साइडची अमाऊंट आहे ट्रायल बॅलन्स मधली, तर हे आपण क्रेडिट साइडला दर्शवणार आहे कोणत्या नावानं, तर इथं बाय बॅलन्स बीडी या नावानं आपण त्याचा इफेक्ट करणार आहोत. अशा पद्धतीनं फक्त हेच, बाकी तुम्हाला आधी पार्टनरचं जे काही कॅपिटल अकाउंट सांगितलेलं आहे, बाकीच्या काही ट्रान्झॅक्शन असले, बाकीच्या काही एंट्री असल्या तर आपण जसं तसंच घेतोय आपण कॅपिटल अकाउंट सारखंच. जे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवलं तसंच आपल्याला पार्टनरचं करंट अकाउंट बनवायचं. फक्त एवढंच नवीन आहे की हे जे काही बॅलन्स आहेत हे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये लिहावे लागते. तर ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा कॅपिटल अकाउंटच्या अमाऊंट असतात आणि त्यासोबतच त्याच पार्टनरच्या करंट अकाउंटच्या अमाऊंट असतात, तर त्या एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट पार्टनरचं बनवायची गरज नाही. तर अशा एक्झाम्पल्स मध्ये हे जे काही कॅपिटलच्या ज्या अमाऊंट असतात त्या पार्टनरच्या, त्या बॅलन्स शीट मध्ये लिहून घ्यायचा कॅपिटल अकाउंट लायबिलिटी साइडला बॅलन्स शीट मध्ये, आणि त्या पार्टनरची नावं लिहायची, त्याच्या पुढे त्याच्या अमाऊंट दर्शवायच्या, त्याची ऍडिशन बाहेरच्या कॉलम मध्ये जाऊ द्यायची लायबिलिटी साइडला. इथे याचा किस्सा समाप्त झाला. त्याच्यानंतर मग आता जे काही करंट अकाउंटचे जे अमाऊंट आहे त्यासाठी तुम्हाला पार्टनरचं करंट अकाउंट तुम्हाला बनवावं लागेल. तर जे काही आखणी आहे ती तशीच आहे स्ट्रक्चरची. फक्त आता याच्यामध्ये हे जे काही यक्स जे करंट अकाउंटची जी अमाऊंट आहे हे पार्टनरच्या करंट अकाउंटच्या डेबिट साइडला दर्शवायची आहे, आणि ही जी काही क्रेडिट साइडची जी अमाऊंट आहे तर ते पार्टनरच्या करंट अकाउंटला क्रेडिट साइडला तुम्हाला दर्शवावी लागेल. बाकी पार्टनरचं जे काही कॅपिटल अकाउंट बनवलं होतं बाकी सगळं जसंच्या तसंच तुम्हाला ते करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आज हे जे काही पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट्स आणि पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट सोबतच पार्टनरचं करंट अकाउंट कसं बनवायचं हे निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी सोपी आहे. आणि काही जर तुमची डिफिकल्टी राहिलीच, याही व्यतिरिक्त काही अडचणी असल्या तर ज्या वेळेला आपण प्रत्यक्षपणे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण बघणार आहोत, तर त्यावेळेला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तुम्हाला बिलकुलच कुठल्याच प्रकारची अडचण पार्टनरशिप फर्मच्या फायनल अकाउंट मध्ये मी राहू देणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्याला तुम्हाला मी बॅलन्स शीट शिकवणार आहे. तर बॅलन्स शीटचा सुद्धा व्हिडिओ युट्यूबच्या चॅनलला येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास एकच गोष्ट करायची आहे की तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील, तुमच्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थी असतील, त्यांना सांगायचं आहे की प्रोफेसर प्रवीण बोलवे मोटिवेशनल स्पीकर नावाचं एक युट्यूबचं चॅनल आहे. या चॅनलवरती सर चांगल्या पद्धतीनं अकाउंट शिकवत आहेत. अकाउंटचे व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा, तुमच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना सांगा की या सरांचं युट्यूबचं जे चॅनल आहे ते आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगले चांगले व्हिडिओ बघता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी वगैरे असल्या
तर त्या आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या माध्यमातून आपण त्या क्लिअर करणार आहोत. तर आपण सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही ऐका आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगा आणि तुमच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना सुद्धा सांगा. प्रोफेसर प्रवीण बोंदे मोटिवेशनल स्पीकर हे युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितच कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट लिहाव्यात आणि तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर आपण सूचना सुद्धा त्याच्यामध्ये करू शकता. तर मी आपली इथे रजा घेतो आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.